नमस्कार, मी डॉक्टर यशपाल भिंगे. आपल्या सर्वांना मी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खूप चांगला दिवस आहे, परंतु एका मनाला सुन्न करणाऱ्या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. महाराष्ट्राचा एप्स्टीन काल महाराष्ट्रापुढे आला. त्याचं नाव आहे कॅप्टन अशोक खरात. हा एका बाजूला कॅप्टन आहे, उच्च विद्याविभूषित आहे असं त्यानं सांगितलं आहे. दुसऱ्या बाजूला तो भोंदूगिरी करतो, तो फलज्योतिष आहे आणि त्याच्याकडे नेत्यापासून, अधिकाऱ्यापासून, महिला अधिकाऱ्यापासून, सगळ्या श्रीमंत व्यापारी वर्गापासून सगळे लोक येतात. उच्च शिक्षित लोकांचा तो महाराज आहे. आणि या महाराजाचे कांड काल महाराष्ट्राच्या पुढे आले आणि विचार करणाऱ्या, महाराष्ट्र हा प्रदेश ज्यांना ज्यांना आपल्या अस्मितेचा वाटतो त्यांना लाज वाटलेली आहे. दुसऱ्या एका कारणाने लाज वाटलेली आहे की आज घडीला हे जे सरकार बसलेलं आहे ते खरं तर भोंदूगिरीचं सरकार आहे. विज्ञानवादाशी फारकत घेतलेलं सरकार आहे, पुरोगामी विचाराशी फारकत घेतलेलं सरकार आहे. हे सरकार समाजाला पुढे घेऊन जाणार नाही, मागे घेऊन जाणारं सरकार आहे. कारण यांची विचारधारा ही भूतकाळाकडे तोंड करून उभी असलेली आणि पुन्हा एकदा मनुच्या खाईमध्ये सगळा समाज लोटणारी अशी ही विचारधारा असणारी माणसं आज सत्तेवरती बसलेली आहेत. आणि त्यामुळंच ठिकठिकाणी आपल्याला असे भोंदूगिरी करणारे महाराज हे पृष्ठभागावरती येताना दिसत आहेत. नगर जिल्ह्यामध्ये एका कोवळ्या मुलीवरती अत्याचार करणारा महाराज. आता ह्या हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत किंवा हिंदुत्वाच्या टोप्या घालून हे मोर्चे काढणारे जे लोक आहेत ना, मग ह्या भगिनी ज्या आहेत त्या आपल्या नाही आहेत का महाराजाची जात कोणती हे बघूनच, त्या व्यक्तीची जात कोणती, धर्म कोणता हे बघूनच तुम्ही पेटत असता? हे तुमचं बेगडी हिंदुत्व आहे, हे तुमचं सरकारी हिंदुत्व आहे. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. आणि बघा, सगळे कसे समान मानसिकतेचे विकृत लोक कसे एकत्रित आलेले आहेत. आता उदाहरणार्थ रुपाली चाकणकर कोण आहेत? महिला आयोगाच्या अध्यक्षा. काय करताना पाहिलं आपण? त्या या भोंदू बाबाचे पाय धुतायत आणि स्वतःच्या पदरानं ते पुसतायत. त्यांना ऊन लागू नये म्हणून छत्री धरतायत. एवढंच नाही तर श्रीरामपूरचे पत्रकार आहेत दत्तात्रय खेमणर यांनी त्यांच्या खबरदार पुढारीमध्ये 1 वर्षापूर्वी 4 मार्च 2025ला या भोंदू बाबाची उकल करणारी, पोलखोल करणारी बातमी छापली. तर त्याला या चाकणकरांनी धमक्या द्यायला सुरुवात केली. याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनवरती त्यांनी दबाव आणला. म्हणजे बघा, ज्या भोंदू या अशोक खरातनं महिलांच्यावरती अत्याचार केले, लैंगिक छळ केला, त्याच्या 58 एप्स्टीनच्या फाईलसारख्या फाईली त्या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. त्या पेन ड्राईव्हमध्ये नसलेल्या किती आहेत त्याच्याबद्दल दत्तात्रय खेमणार म्हणाले की 2000च्या वर महिला अत्याचारित असल्या पाहिजेत. या सगळ्या श्रीमंत घरातल्या मध्यमवर्गीय काही तर अधिकारी महिला आहेत, त्याच्यामध्ये राजकीय महिलांचा देखील समावेश असू शकतो. म्हणजे तिथे अमित शहा सोबत त्यांचे फोटो आहेत, दीपक केसरकर त्यांच्या पायावर पडलेले आहेत, आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पायाजवळ दिसत आहेत. आणि या सगळ्यांना घेऊन जाण्याचं मध्यस्थीचं काम रुपाली चाकणकर करतायत, ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. आता खरं तर थोडी जरी त्यांच्या लाच शिल्लक असेल तर त्यांनी स्वतः पुढे येऊन राजीनामा द्यायला पाहिजे. परंतु देवेंद्र फडणवीसांनाच लाज नाही आणि सगळे निर्लज्ज लोक त्यांनी असे वेगवेगळ्या पातळ्यावरती सांभाळलेले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस काही म्हणणार नाहीत, त्यांना राजीनामा द्यावा म्हणून या संदर्भामध्ये पुढे येऊन काही फार खुलासा करणार नाहीत, या प्रकरणावर ते बोलणार नाहीत. कारण अशा प्रकरणावर त्यांना बोलण्याची अजिबात इच्छा नसते. कारण सगळे हे विकृत मानसिकतेचे लोक आहेत आणि सरकार जर विकृत मानसिकतेचं असेल तर राज्यामध्ये विकृतीला कळस चढलेला असतो. म्हणून बांधवांनो, महाराष्ट्रातल्या प्रबुद्ध मंडळींनी आता विचार करायला पाहिजे की या महाराष्ट्राची ओळख जी फुलेशाहू आंबेडकरांनी दिली, या महाराष्ट्राची ओळख नरेंद्र दाभोळकर, गोविंदांना पानसरे यांच्या बलिदानामुळं ही ओळख आहे. या महाराष्ट्राची ओळख
छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे या महाराष्ट्राची ओळख आहे. आता ही ओळख सगळी पुसून टाकून यांना अशा लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाच्या नावानं हा महाराष्ट्र ओळखला जावा, अशा पद्धतीचं हे सरकार यांना पाठराखण करून, पाठिंबा देऊन, संरक्षण देऊन काम करताना दिसतंय. म्हणून बांधवांनो, अशा विकृतीला काय करावं? म्हणजे तो लिंगपिसाट विकृत, स्वतःला कॅप्टन म्हणणारा तो महिलांना मूत्र पाजतो. त्या ठिकाणी उद्योगपती येतात, दुसऱ्या महिला येतात, तर त्यांचं सूत जुळून आणतो आणि पुन्हा त्या उद्योगपतीला, त्या महिलेला फोन करायला सांगतो की तुझ्यामुळे मी प्रेग्नेंट आहे. आणि दत्तात्रय खेमणारेने सांगितलं की एका प्रकरणामध्ये एका उद्योगपतीकडून या भोंदू बाबानं 20 कोटी रुपये हडपले. असे भोंदू बाबा आपल्या अवतीभोवती पुष्कळ आहेत, परंतु त्यांना उघडं करण्याची जिम्मेदारी ना पत्रकार घेत आहेत. असा एखादा अपवाद आहे की जीवाची बाजी लावणारा खेमणारांसारखा, परंतु बाकी तर सगळीकडे पत्रकारितेमध्ये काय होतं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पोलीस स्टेशनमध्ये काय होतंय हेही मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. सगळं ग्रह खातं शांतपणानं ढाराढूर झोपलेलं आहे. भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीविताचं कुठलंही संरक्षण या महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाही आहे. स्त्रियांच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये, बालकांच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठलीही तजवीज गृह खात्याकडून होताना दिसत नाही आहे. म्हणून हे सरकार विकृत आहे आणि त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये विकृतीच्या घटना वारंवार घडायला लागलेल्या आहेत. या घटना थांबवायच्या असतील तर या महाराष्ट्रातल्या प्रबुद्ध जनतेनं यावर बोललं पाहिजे, प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि वेळ पडली तर रस्त्यावर उतरून याचा निषेध केला पाहिजे. हा महाराष्ट्र कोणत्या दिशेने घेऊन जायचा आहे हे आता लोकांनी ठरवण्याची गरज आहे. मला वाटत नाही की महिला आयोगाच्या अध्यक्षा याच्यावर राजीनामा देतील म्हणून. त्यांनी राजीनामा दिला तर मग खरंच मानावं लागेल काहीतरी शिल्लक आहे म्हणून, परंतु सध्या काही शिल्लक आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि तो भोंदू बाबा कदाचित पुढे सुटून पण येईल आणि भाजपात प्रवेश करेल, कारण आतापर्यंत घडलेला आहे. आम्ही विनाकारण आरोप करायचे म्हणून करत नाही, कारण यांना विकृती पसंत आहे. यांना असे लोक जास्त पसंत असतात आणि यांच्याकडे ते साबणं बिबणं सगळं आहे, वॉशिंग करायचं आहे ना, शॅम्पू भिंपो सगळं रेडी ठेवतात ते. आणि यांना धुवून पिऊन घेतलं, कारण यांनी गुन्हेगार धुवून पिऊन घेतले आणि भ्रष्ट नेते सगळे धुवून घेतले. या सगळ्यांना धुवून, कारण ह्यांच्याकडे ते काय म्हणतात पंचगव्य वगैरे आहे, ते शिंपडलं की तो पुढचा शुद्ध होतो. त्यामुळं हा जो भोंदूगिरी करणारा, हा आपल्या नाशिकचा हा जो महाराज स्वतःला म्हणवणारा ज्योतिष या नालायक विकृत लिंगपिसाट, तोही कदाचित पुढच्या काळामध्ये छानपैकी भाजपमध्ये प्रवेश करेल. आणि मग त्यावेळेला कदाचित आपले हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सांगतील की त्यांच्यावरचे कुठलेच आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि त्यामुळे असे आरोप होतच असतात सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना, असं म्हणून त्यांना ते घेऊ शकतात. इतका महाराष्ट्र बिघडलेला आहे आणि आपण काही जरी वागलो, कसं जरी वागलो तरी महाराष्ट्रातल्या जनतेला काही वाटत नाही. याची एक शाश्वती ही सरकारला आहे. अशा वेळेला आपण काय करायचं याचा विचार आजच्या या पवित्र दिवशी आपल्याला करावा लागेल. आपला महाराष्ट्र आपल्याला वाचवावा लागेल, महाराष्ट्र धर्म आपल्याला वाढवावा लागेल, आपल्या परंपरा आपल्याला ओळखाव्या लागतील आणि त्या परंपरा अधिक उन्नत करण्याचा, समृद्ध करण्याचा आपण व्यवहारामध्ये प्रयत्न करावा लागेल. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.